सो अशा पद्धतीने त्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो, हॉटेल बुक केलं, हॉटेलवर गेलो, मस्त फ्रेश झालो आणि पुन्हा आम्ही बीचवर आलो. तर हा जो आहे हा नागावचा बीच आहे आणि आधीच्या जो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला तो अलिबागचा बीच आहे. तर सगळे बीच जे आहे ते आम्ही एक्सप्लोअर केले आणि त्याचे शूट काही केले जेणेकरून तुमच्यासोबत अपडेट करूया. नागावचं बीच खूप छान आहे, पण इश्यू एक झाला की आम्ही खूप लेट पोचलो त्या बीचवर, त्यामुळे आम्हाला हवा होता तसा आनंद त्या बीचचा घेता नाही आला. ऑलरेडी सनसेटसुद्धा झालेला होता, पूर्णपणे अंधार पडलेला होता आणि तर आम्ही थोडेसे फोटोशूट केले आणि तिथून पुन्हा निघालो. तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोलली होती की नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तर ती जी सरप्राईज आहे ते आहे हे. तर फायनली माझी खूप इच्छा होती नलिनी काकूंच्या कोळिंबाई रिसॉर्टला भेट द्यायची आणि फायनली ती पूर्ण झाली. फायनली मी नलिनी काकूंच्या रिसॉर्टला गेली, कोळिंबाई रिसॉर्ट. नलिनी काकूंचे व्हिडिओ ब्लॉग जर तुम्ही पाहिले नसेल तर यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करा, खूप फेमस आहेत त्या आणि त्यांचं रिसॉर्टही एकदम मस्त आहे, खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे, लाईटिंग अँड ऑल. आणि मला एक गोष्ट आवडली की त्यांनी ज्या गोष्टी त्यांनी रिसॉर्टचे डेकॉर केलेलं आहे ते पूर्णपणे एक जुन्या वस्तूंमध्ये, जसं की तुम्ही हे किचन पाहू शकता त्यांचं पूर्ण भिंती मातीने वगैरे हे केलेले आहेत, कलर केलेले आहेत, मातीने लिपलेले आहेत. अगदी जुन्या काळात जसे डिझाईन्स वगैरे असतात, जुन्या काळातले जे शस्त्र होते ते कोळी लोकांचे हे सगळे याच्यामध्ये लावलेत. इवन त्या बरण्या वगैरे कडधान्य सगळे ठेवलेत. तर खूप छान पद्धतीने किचन त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर तुम्ही हे पाहू शकता की झाडामध्ये सगळी कोकोनट ट्री आहेत आणि त्यामध्ये त्यांनी हे जे लाईटिंग केलेले आहेत हे खूप जबरदस्त दिसतं. आणि एक सायलेंट असं म्युझिक कंटिन्यू बॅकग्राऊंडला चालू असतं आणि एक असे सेपरेट डिनरसाठी टेबल ऑर्गनाईज केलेले आहेत की सपोज तर तुमची ह्यूज फॅमिली असेल तर ती एकाच फक्त ह्या रूफ खाली एक कवर होऊ शकते आणि खूप छान वाटतं, एकदम शांततेत म्युझिक, सायलेंट म्युझिक चालू असतं. त्यानंतर हा जो आजूबाजूचा परिसर आहे तुम्ही हे पाहू शकता, हे जे रूप आहेत ते पूर्ण त्या लाकडाच्या त्या कोकोनट ट्रीच्या त्या याने बनवलेले आहेत पानांनी. तर ते खूप छान दिसतं. इवन हे जे बल्ब आहेत ह्याला जे वरून रूफ लावलेलं आहे ते पण काइंड ऑफ लाकडापासूनच बनवलेलं आहे. तर सगळ्या ज्या प्रॉपर वस्तू ज्या आहेत ना जुन्या काळात जशा आपल्याकडे वस्तू होत्या ना त्यापासून बनवलेल्या, त्यामुळे त्याचं काहीतरी वेगळाच फील येतो. आणि त्यानंतर इथे आम्हाला थोडा वेळ बाहेर काढण्यात आलं कारण संध्याकाळी 7 वाजता रोज त्या रिसॉर्टला फॉगिंग होत असतं जेणेकरून मच्छर वगैरे काही त्रास नाही द्यावेत म्हणून. आणि तर त्यासाठी आम्ही थोडं बाहेर आलो. बाहेर पाहिलं तर नलिनी काकूंचं एक शॉप आहे जिथे त्या स्वतः जे मसाले तयार करतात ते सेलिंगसाठी ठेवलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता फिश फ्राय आहे, इवन पुलाव मसाला आहे, बिर्याणी मसाले आहेत, खूप सारे मसाले आहेत, गरम मसाला आहे. आणि अशा पद्धतीने त्यांचे जेवढे प्रॉडक्ट आहेत ते सर्व इथे सेलला ठेवलेलं आहे. इवन ह्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी, लोणचं, पापड, घरगुती पद्धतीने जे पापड बनवले जातात साबुदाण्याचे, आय थिंक बटाट्याचे वगैरे, त्या सगळ्या पद्धतीचे पापड इथे आहे. इवन कोथिंबीर पापड, पालक पापड, तर अशा पद्धतीने ह्या चटण्यासुद्धा आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. ज्या चटण्या आहेत त्या आहेत इथे. कलरफुल पापड आहेत, ज्यांचा जो कलर आहे तो त्यांचा एक फ्लेवर आहे बोलू शकतो आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप छान होत्या, मस्त पद्धतीने ऑर्गनाईज केलं होतं. पार्किंगच्या बाजूलाच होतं. सो लहान मुलांसाठी अट्रॅक्शन म्हणजे त्यांना आवडणारे ज्या गोळ्या वगैरे होत्या गोड त्या मस्त होत्या. इवन तिथे एक फ्रुटी म्हणून चॉकलेट होतं
ते आम्हाला खूप आवडलं. आता हे सगळं फॉगिंग झाल्यानंतर आम्ही बॅक टू पुन्हा रिसॉर्टला आलो आणि ते झाल्यानंतर जोपर्यंत त्यांचं डिनर रेडी होत होतं तोपर्यंत मी इथले किचन अँड ऑल सगळं एक्सप्लोअर केलं. तुम्ही इथे पाहू शकता की चूल आहे, ही प्रॉपर मातीची नाही आहे, थोडी सिमेंटचा त्याला हे दिलेलं आहे, कारण आय थिंक पाणी वगैरे येताना ती खराब होईल, सो माईट बी बिकॉज ऑफ दॅट. आणि इथे आज काय स्पेशल, हे रोजचे मेनू जे आहेत हे रोज चेंज होत असतात, तर त्या दिवशी जो स्पेशल मेनू होता तो त्यांनी तिथे सगळे मेनू टाकलेले होते की आज काय स्पेशल. आणि अनफॉर्च्युनेटली मला नलिनी काकू भेटलेल्या नाही आहेत, कारण त्यांचे उरणला काहीतरी फंक्शन होतं, त्या फंक्शनसाठी त्या गेलेल्या होत्या आणि माझी खूप इच्छा होती नलिनी काकूंना भेटायची, बट बेटर लक नेक्स्ट टाईम. सो बघूया नेक्स्ट टाईम गेल्यानंतर जर काकू भेटल्या तर. काकू खूप छान आहेत, शाय आहेत, खूप हुशार आहेत आणि मला त्यांना खरोखर भेटायची खूप इच्छा होती, म्हणून आम्ही खास करून तो नागाव बीचला गेलो आणि तिथे मी सर्च केलं हे रिसॉर्ट कुठे आहे. आणि त्यानंतर इथे पाहू शकता मस्त त्रिश आणि पप्पा झोपाळ्यावर आनंद घेत आहेत. ॲक्च्युली त्रिश जो आहे खूप झोपेला आलेला, त्याला खूप झोप येत होती कारण दिवसभर दमत होता. घरी काय असतं की एक टाईम ॲटलिस्ट त्याला झोपायला मिळतं, सो पण बाहेर असल्यामुळं त्याची प्रॉपर झोप होत नव्हती. सो एवढं सगळं रेडी होईपर्यंत तो झोपी गेला. त्यानंतर आम्ही इथे ऑर्डर केलेलं आहे प्रॉन्स फ्राय आणि सुरमई फ्राय. तर हे जे आहे, ही जी प्लेट आहे एवढे येतात, एवढे पीसेस त्यामध्ये असतात. प्रॉन्स फ्राय आणि सुरमई फ्राय आम्हाला खूप जास्त आवडलं, मस्त होतं, टेस्टी होता. इवन त्रिशलाही आवडलं, तो सांगतो की छान आहे, त्याला छान करता येत नाही आहे बट ही इज ट्राईंग हिज बेस्ट. आणि ही जी आहे ही सुरमई फ्राय आहे, हा एवढाच एक पीस येतो फक्त. आणि त्यानंतर इथे जे आहे प्रॉन्स हंडी घेतलेली आम्ही आणि त्यानंतर तांदळाच्या भाकरी. तर हे सगळं आमचं डिनर होतं आणि राईस. त्यामध्ये फक्त प्रॉन्सची जी अंडी आहे तो मसाला, ग्रेव्ही मसाला आम्हाला जास्त आवडला नाही, कारण तो थोडासा स्वीट होता, स्वीट टाईप होता. आय थिंक हे लाईक कोकणी लोकांची ती पद्धत असेल, आय डोंट नो, पण आपल्याला जरा स्पायसी खायची सवय आहे त्यामुळे तो एवढा नाही आवडला. पण बाकी जे रेसिपी फूड होतं ते एकदम ऑसम होतं. इथे सगळ्यांचे तुम्ही फीडबॅक ऐकू शकता. कोळंबी की टेस्टी होती? टेस्टी होती, खूप छान. अच्छा, रस्सा पण छान. ते प्रॉन्स चांगले बनवले का फादर? प्रॉन्स आणि कोळंबी चांगली बनवली. मग बाबा तुम्हाला आवडलं का कोळंबाई? तुमचं सांगा, काय ओपिनियन सांगा, चांगली होती का वाईट होती? चांगली होती, छान होती. तुम्हाला नाही टेस्ट छान होती.